कनेक्शनबद्दल बघणार आहे. स्टार कनेक्शन म्हणजे काय असतं बघा, प्रत्येक इलिमेंटला 2 टर्मिनल असतात. हे 1 टर्मिनल आहे, 1 डॅश टर्मिनल आहे, सेकंड टर्मिनल आहे, सेकंड डॅश टर्मिनल आहे, थर्ड इलिमेंट समजा 3 आणि 3 डॅश असं नाव दिलेलं आहे आपण. तर हे डॅश 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 इलिमेंट जर एकत्र केले कनेक्शन त्याचे आणि 1 2 3 हे जर लेफ्ट केले आपण सप्लायला कनेक्ट करण्यासाठी, तर या कनेक्शनला आपण स्टार कनेक्शन म्हणतो. बघा स्टार कनेक्शन आता यालाच आपण अशा पद्धतीने पण डिनोट करू शकतो. कशा पद्धतीने बघा, हा तुमचा फर्स्ट एलिमेंट आहे, ओके, हा एलिमेंट आहे, याच्यानंतर हा तुमचा सेकंड एलिमेंट आहे आणि हा तुमचा थर्ड एलिमेंट आहे. समजा हा 1 आहे, हा 1 डॅश आहे, हा 2 आहे, हा 2 डॅश आहे, हा 3 आहे, हा 3 डॅश आहे. हा 1 डॅश 2 डॅश आणि 3 डॅश आपण एकत्र कनेक्ट केले. 1 डॅश 2 डॅश आणि 3 डॅश एकत्र कनेक्ट केले आणि हा 1 2 3 जर आपण लेफ्ट केले कशाला कनेक्शनसाठी एक्सटर्नल, तर त्याला आपण म्हणतो 3 रेजिस्टन्स हे आपण स्टारमध्ये क्रिएट केले. बघा स्टारमध्ये कनेक्शन करण्यासाठी आपल्याला कंपल्सरी 3 रेजिस्टन्सची गरज असते. ओके, या पॉईंटला आपण न्यूट्रल पॉईंट म्हणतो, या पॉईंटला आपण न्यूट्रल पॉईंट म्हणतो.